पुन्हा एकदा आपल्यामध्ये येऊन देवाचं वचन शिकवण्याची संधी त्याने दिली, त्याबद्दल मी त्याचे आभार मानतो. आणि सध्या आपण एक महत्त्वाचा विषयावर अभ्यास करीत आहोत आणि तो म्हणजे आपले वतन मिळवून घेणे. की देवाने आपल्यासाठी एक वतन राखून ठेवलेलं आहे आणि ते वतन आपल्याला मिळावं ही त्याची इच्छा आहे. आणि म्हणून ह्या संदेश मालिकेचं नाव आहे आपले वतन मिळवून घेणे. आणि याच्यातला आजचा 4था भाग आहे आणि आजचं शीर्षक आहे मुक्तीचे शारीरिक लाभ. मुक्तीचे किंवा तारणाचे शारीरिक फायदे किंवा शारीरिक लाभ. मागील संदेशात आपण पाहिलं की कोणते आत्मिक लाभ किंवा आत्मिक आशीर्वाद आपल्याला प्रभू येशूच्या द्वारे प्राप्त झालेले आहेत आणि आज आपण कोणते शारीरिक लाभ आपल्याला उपलब्ध झाले ते आपण पाहू. की प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्यासाठी त्या वधस्तंभावर काय विकत घेतलं, काय उपलब्ध करून दिलं. तर पुन्हा एकदा अनुवादाचं पुस्तक याचा 28वा अध्याय आणि ह्या अध्यायामध्ये शाप आणि आशीर्वादाची एक मोठी यादी आहे. आणि हे शाप आणि आशीर्वाद याच्यावर अवलंबून आहेत की आपण देवाची वाणी ऐकतो किंवा नाही. जर आपण देवाचं ऐकतो आणि त्याप्रमाणे करतो तर आशीर्वाद येतील आणि जर ऐकलं नाही तर शाप येतात. आणि प्रभू येशू ख्रिस्ताने देखील योहान शुभवर्तमान 10:27 सांगितलं की माझी मेंढरं माझी वाणी ऐकतात आणि ते माझ्या मागे येतात. म्हणजे प्रत्येक काळामध्ये देवाच्या लोकांची खूण आहे की देवाचे लोक देवाचं ऐकतात आणि त्याच्या मागे चालतात किंवा त्याचं अनुकरण करतात. ऐकल्याने आशीर्वाद प्राप्त होतो आणि जर ऐकलं नाही देवाचं तर आपल्याला शाप प्राप्त होत असतात. आता अनुवाद 28 आपण हे पाहू की कोणते शारीरिक शाप देवाची वाणी न ऐकल्यामुळे आणि देवाचं आज्ञापालन न केल्यामुळे देवाच्या लोकांना प्राप्त होत असतात. आणि याच्यामध्ये मोठी लिस्ट दिलेली आहे. ती सर्व यादी आपण वाचणार नाही, तुमच्या वेळेनुसार तुम्ही वाचू शकता. परंतु ह्याच्यातल्या काही महत्त्वाच्या गोष्टी आपण पाहू. उदाहरणार्थ 21वा वचन बघा. अनुवाद 28 आणि वचन 21 या ठिकाणी परमेश्वराने असं म्हटलं की जो देश वतन करून घ्यायला तू जात आहेस तेथे तू नष्ट होईपर्यंत तुला मरी सोडणार नाही असे परमेश्वर करीन. मरी हा शब्द अंडरलाईन करा. मरी म्हणजे साथ. तुला मरी सोडणार नाही असे परमेश्वर करील किंवा परमेश्वर होऊ देईल. अनुवाद 28 आणि वचन 21 याच्यावर आपल्याला दिसून येतं की मरी किंवा साथ हा एक शाप आहे, आशीर्वाद नाही. वचन 22 क्षयरोग, ताप, दाह, जळजळ, अवर्षण, तांबेरा व बुरशी यांच्या योगे परमेश्वर तुला मारील व तू नाश पावेपर्यंत ही तुझा पिच्छा पुरवतील. अनुवाद 28-22 म्हणजे क्षयरोग, ताप, दाह वगैरे हे सर्व शाप आहेत. तसंच 27वा वचन बघा. परमेश्वर तुला मिसर देशातील गळवे, मूळव्याध, चाई व खरूज यांची अशी पीडा लावील की तू बरं होणार नाहीस. अनुवाद 28 आणि वचन 27. आता हे सर्व शाप आहे, हे देवाच्या लोकांसाठी नाहीत. ऐकून घ्या. वचन 28 परमेश्वर तुला वेडा व आंधळा करील आणि तुझे मन गोंधळून जाईल. वेडा आणि गोंधळ हे मानसिक आरोग्याशी संबंधित आहेत. आणि आंधळा करील म्हणजे हे सर्व शापाच्या अधीन होतात. हे सर्व शाप आहे आणि परमेश्वर तसं होऊन देईल. अनुवाद 28-28 वचन 35 परमेश्वर तुझे गुडघे व पाय यावर किंबहुना तळव्यापासून डोक्यापर्यंत गळवे निर्माण करून तुला पीडा देईल. अनुवाद 28-35 वचन 59 जर आपण वाचलं तर या ठिकाणी काय म्हटलंय बघा. तुला व तुझ्या संतानाला परमेश्वर विलक्षण रोग लावील, कठीण व हट्टी व्याधी आणि खराब व जुनाट आजार तुला जडवील. म्हणजेच किती ट्रीटमेंट घेतली, काही केलं तरी तो आजार जेव्हा बरा होत नसतो त्यावेळेस तो शाप असतो. अनुवाद 28-59 आणि म्हणून आज अनेक देवाचे लोक, अनेक विश्वासणारे आशीर्वादाचा लाभ घेण्याच्या ऐवजी शापाच्या अधीन आहेत.
ते शाप भोगत आहे. आणि याचे दोन कारणं आहेत. एक तर प्रभू येशू ख्रिस्ताने त्यांच्यासाठी काय केलेलं आहे, त्यांना शापातून मुक्त केलेलं आहे, त्यांना माहीत नाही म्हणून. आणि दुसरं कारण असं की माहीत असूनसुद्धा त्यांचा विश्वास नाही की ते खरंच माझ्याच बाबतीत लागू आहे. आणि मग 60 वचन बघा. मिसर देशातील ज्या व्याधीविषयी तुला भीती वाटत असे त्या सर्व तो तुला पुन्हा लावील आणि त्या तुला जडून राहतील. अनुवाद 28 आणि वचन 60. आणि मग 61 वचन. ह्या नियमशास्त्र ग्रंथात न लिहिलेले विकार व रोग परमेश्वर तुला लावील व शेवटी तुझा नाश होईल. अनुवाद 28 वचन 61. म्हणजेच याच्यावरून आपल्याला हे दिसून येतं की प्रत्येक प्रकारचा आजार, विकार किंवा साथ हा शाप आहे, तो आशीर्वाद नाही. आणि याचं कारण हे की देवाचं न ऐकणं, त्याचं आज्ञापालन न करणं. आता यशाया संदेष्ट आपल्याला याच्याविषयी एक स्पष्ट असं चित्र त्याच्या पुस्तकात देतो की ज्यावेळेस देवाचे लोक बंडखोरी करून देवाचं ऐकत नसतात त्यावेळेस त्याचा परिणाम काय होतो. आणि तो इस्रायल राष्ट्राबद्दल बोलताना त्यांची कंडिशन किंवा त्यांची अवस्था शरीराशी करतो की जे शरीर संपूर्ण आजाराने ग्रस्त झालेलं आहे. आणि यशाया संदेश असं म्हणतो, यशाया 1 वचन 5 आणि 6. तुम्ही अधिकाधिक फितून मार का खात राहता. हरेक मस्तक व्यथित झाले आहे, हरेक हृदय ग्लान झाले आहे. पायाच्या तळव्यापासून मस्तकापर्यंत काहीच धड नाही. जखमा, चेंचरलेले व पुवळलेले घाय आहेत. ते कोणी पिळून काढत नाही, त्यावर कोणी पट्टी बांधत नाही, कोणी तेलाने नरम करीत नाही. यशाया 1, 5 आणि 6. आता हे देवाचं आज्ञापालन जर केलं नाही तर काय होतं याचं एक सविस्तर वर्णन किंवा चित्रण आहे. आता आपल्याला माहीत आहे की प्रभू येशू ख्रिस्ताने त्या वधस्तंभावर आपले शाप वाहिले. त्याने आपल्या ऐवजी हे सर्व भोगलं किंवा सहन केलं आणि त्याच्या रक्ताची खंडणी देऊन किंमत मोजून आपल्याला त्याच्यातून मुक्त केलं. त्या वधस्तंभावर तो आपल्यासाठी शाप असा झाला. आणि यशाया संदेष्टा 1 अध्यायाच्या 5 आणि 6व्या वचनामध्ये इस्रायल लोकांची किंवा इस्रायल राष्ट्राची अवस्था किंवा कंडिशन कशी होती, कशी असेल ह्याचं चित्र या ठिकाणी तो करत आहे. एवढंच नाही तर प्रभू येशू ख्रिस्त वधस्तंभावर असताना त्याने काय सहन केलं, काय भोगलं ह्याचं देखील चित्र किंवा ह्याचं देखील वर्णन ह्या शास्त्रभागात आहे. यशाया 1, 5 आणि 6 परत एकदा ऐका. तुम्ही अधिकाधिक फितून मार का खात आहात. त्याला मार देण्यात आला. हरेक मस्तक व्यथित झाले आहे, त्याच्या मस्तकावर काट्यांचा मुकुट घालण्यात आला. हरेक हृदय ग्लान झाले आहे, तो खिन्न हृदयाने मरण पावला. त्याच्या कुशीत भाला भसकला आणि त्यावेळेस तो व्यथित दुःखी अंतकरणाने मरण पावला. पायाच्या तळव्यापासून तो मस्तकापर्यंत काहीच धड नाही. जखमा आणि घाय हे सर्व प्रभू येशूच्या अंगावर होते. म्हणजे हे वर्णन प्रभू येशू ख्रिस्त जे वधस्तंभावर सहन करणार त्याच्याविषयीची भविष्यवाणी होती यशाया संदेष्टाने केलेली की जे नंतर प्रभू येशू ख्रिस्त जगात आल्यानंतर पूर्ण झाली. आता कोणते शारीरिक आशीर्वाद किंवा लाभ आपल्याला प्रभू येशूच्या वधस्तंभावरील मरणाच्या द्वारे उपलब्ध झाले ते जर आपण पाहू. यशाया 53 वचन 4 आणि 5 या ठिकाणी असं लिहिलेलं आहे, खरोखर आमचे व्याधी त्याने आपणावर घेतले. व्याधी हा शब्द अंडरलाईन करा. आमचे क्लेश त्याने वाहिले. क्लेश तरी त्याला ताडण केलेले, देवाने त्यावर प्रहार केलेले व त्याला पिडलेले असे आम्ही त्याला लेखले. खरे पाहिले असता तो आमच्या अपराधामुळे घायाळ झाला, आमच्या दुष्कर्मामुळे ठेचला गेला. आम्हाला शांती देणारी अशी शिक्षा त्याला झाली आणि त्याला बसलेल्या फटक्यांनी आम्हाला आरोग्य प्राप्त झाले. म्हणजे शारीरिक आरोग्य. यशाया 53, 4 आणि 5. म्हणजे देवाचं आज्ञापालन न केल्यामुळे जे काही शारीरिक परिणाम, वेगवेगळे आजार येतात
हे सर्व आजार प्रभू येशू ख्रिस्ताने त्या वधस्तंभावर वाहिले, यासाठी की आपण त्या आजारातून, व्याधीतून मुक्त व्हावं. आणि म्हणून 5व्या वचनाच्या शेवटी असं लिहिलेलं आहे की त्याला बसलेल्या फटक्याने आम्हाला आरोग्य प्राप्त झाले. ओरिजिनल हिब्री भाषेत असं लिहिलेलं आहे की हिलिंग किंवा आरोग्य हे आपल्यासाठी देवाने नेमलेलं एक वतन आहे आणि जे प्रभू येशूच्या जखमांच्या द्वारे आपल्याला प्राप्त झाले. आता ह्याविषयीचा रेफरन्स मत्तई त्याच्या शुभवर्तमानात देताना तो काय लिहितो बघा. मत्तई शुभवर्तमान 8वा अध्याय आणि वचन 16 आणि 17 यामध्ये प्रभू येशूच्या सेवा कार्याचं वर्णन करताना त्याने काय म्हटलं जरा ऐका. मग संध्याकाळ झाल्यावर लोकांनी पुष्कळ भूतग्रस्तांना त्याच्याकडे आणले, म्हणजे प्रभू येशूकडे. तेव्हा त्याने भूते शब्दानेच घालवली व सर्व दुखणाई त्यांना बरे केले. त्याने स्वतः आमचे विकार घेतले, आमचे रोग वाहिले, असे जे यशाया संदेष्टाच्याद्वारे सांगितले होते ते पूर्ण व्हावे म्हणून असे झाले. मत्तई 8:16 आणि 17. आता ह्याविषयी याच्यात काही शंका नाही की मत्तई कोणाबद्दल लिहित आहे. मत्तई यशाया संदेष्टाचा रेफरन्स देऊन सांगतो की प्रभू येशूने जे भूत काढले, लोकांना बरं केलं, हे यशाया संदेष्टाने जे भविष्यवाणी केली होती ती पूर्ण व्हावी म्हणून. यशाया 53 जे आपण वाचलं. आता प्रभू येशू ख्रिस्ताने रोग्यांना का बरं केलं? कारण देवाचा अनंतकालिक उद्देशामध्ये हे समाविष्ट होतं की प्रभू येशू ख्रिस्त आपले पापच नव्हे तर आपले शाप वाहील, आपले शापच नव्हे तर आपले रोग आणि विकार देखील त्या वधस्तंभावर वाहील. आणि यशाया संदेष्टाने ते झाल्यासारखी भविष्यवाणी केली. आणि मत्तईने देखील प्रभू येशू ख्रिस्त वधस्तंभावर जाण्याच्या अगोदर त्याचा रेफरन्स दिला की प्रभू येशू ख्रिस्त हे जे रोग बरं करत आहे, रोग्यांना बरं करतो, अशुद्ध आत्मे लागलेला मुक्त करतो, हे भविष्यवाणीची पूर्तता आहे. आणि ती पूर्ण होण्याच्या अगोदर, वधस्तंभावर जाण्याच्या अगोदर मत्तईने त्याच्या शुभवर्तमानात सांगितलं. आणि मग प्रभू येशू ख्रिस्त स्वतः योहान शुभवर्तमानात याविषयी काय लिहितो जरा ऐका. योहान शुभवर्तमान 7वा अध्याय 23व्या वचनामध्ये ज्यावेळेस शाब्बात दिवशी त्याने एका माणसाला बरं केलं त्यावेळेस काय झालं जरा ऐका. मोशेचे नियमशास्त्र मोडू नये म्हणून मनुष्याची सुनता जर शाब्बात दिवशी होते, तर मी शाब्बात दिवशी एका मनुष्याला अगदी बरे केले, यामुळे तुम्ही माझ्यावर रागावता काय? ते अतिशय अपसेट झालेले होते, चिडलेले होते की शाब्बात दिवशी प्रभू येशू ख्रिस्ताने त्या मनुष्याला बरं केलं. आणि प्रभू येशू ख्रिस्ताने म्हटलं की शाब्बात दिवशी एका मनुष्याला अगदी बरे केले किंवा पूर्णपणे बरे केले. बघा, प्रभू येशू ख्रिस्त ज्यावेळेस बरं करतो त्यावेळेस तो पूर्णपणे बरं करतो, आत्मा, जीव आणि शरीर प्रत्येक क्षेत्रात. मग तो मानसिक आजार असो, शारीरिक असो, काही असो. आणि कालांतराने नंतर प्रेषितांचे कृत्य ज्यावेळेस ते 2 शिष्य मंदिरात जात असताना सुंदर नामकच्या गेटवर, मंदिराच्या गेटवर एक भिकारी बसलेला होता जो पांगळा होता. आणि त्याला बरं करण्याविषयी जे सांगितलेलं आहे त्याचं वर्णन आपण जरा वाचू. त्याच्याच नावावरील विश्वासामुळे त्या नावाने ह्या ज्या माणसाला तुम्ही पाहता व ओळखता त्याला शक्तिमान केले आहे. त्याच्याद्वारे असलेल्या विश्वासाने ह्याला तुम्हा सर्वांसमक्ष ही शरीर संपत्ती प्राप्त झाली आहे. प्रेषितांचे कृत्य 3 आणि वचन 16. पेत्र जमलेल्या लोकांना सांगतो की प्रभू येशू ख्रिस्ताने याला बरं केलं, त्याला ही शरीर संपत्ती, त्याला ही शारीरिक आरोग्य दिलेलं आहे, पूर्ण आरोग्य दिलेलं आहे, कंप्लीट हिलिंग. म्हणजे बघा, प्रभू येशू ख्रिस्ताने ज्यावेळेस बरं केलं त्यावेळेस आत्मिक, मानसिक, भावनिक आणि शारीरिक पूर्णपणे तो बरं केला. आणि आजही तो पूर्णपणे बरं करतो. आणि म्हणून हिब्री लोकास पत्र 13 आणि 8 मध्ये म्हटलेलं आहे की येशू ख्रिस्त काल, आज आणि युगानुयुग सारखा आहे. म्हणजे तो बदलत नाही, त्याचं सामर्थ्य बदलत नाही, त्याचं वचन बदलत नाही.
त्याने जे 2000 वर्षापूर्वी केलं तर आजही करतो आणि करीत आहे. आणि म्हणून ज्यावेळेस आपल्याला हे समजतं की प्रभू येशू ख्रिस्ताने त्या वधस्तंभावर आपल्यासाठी काय केलं, काय मिळवलं, त्याच्यामध्ये आत्मिक आशीर्वाद आहेत, शारीरिक आशीर्वाद आहेत, हे कळल्यानंतर जेव्हा आपण विश्वास ठेवतो त्यावेळेस आपल्याला त्याचा अनुभव येतो. आणि म्हणून हे सर्व लाभ आत्मिक आणि शारीरिक आज आपल्यासाठी प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे उपलब्ध आहे. आज आपला वेळ आपली इथे संपलेली आहे. आज आपण इथेच थांबू. ही संदेश मालिका सुरू राहील, आपले वतन मिळवून घेणे. आणि पुढच्या भागात पुढच्या आठवड्यात आपण पाहू तिसरं क्षेत्र की प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्यासाठी काय मिळवलं, ते म्हणजे भौतिक लाभ किंवा आर्थिक लाभ. ह्या जगात जे आपल्याला लागतं त्याच्यासाठी प्रभू येशू ख्रिस्ताने काय तरतूद किंवा काय प्रयोजन केलेले आहे, काय उपलब्ध करून दिलेलं आहे, हे आपण पुढच्या आठवड्यात पाहू. परमेश्वर हे वचन आशीर्वादित करो. Praise the Lord.